नमस्कार, होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण धाबा स्टाईल पनीरची भाजी कशी बनवायची हे रेसिपी पाहणार आहोत, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरामध्ये अवेलेबल असलेल्या मसाल्यामध्ये। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी कढईमध्ये 1 पडी तेल घातलेले आहे आणि 200 ग्राम मी पनीर घेतलेले आहे कट करून, ते घालून आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया। मीठ घातल्याने पनीर चविष्ट लागतो आणि भाजी सुद्धा आपली रुचकर बनते। त्यानंतर थोडीशी त्यामध्ये हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट घालून घेणार आहे, त्यामुळे पनीर चविष्ट होते आणि भाजी सुद्धा छान होते। आता हे पनीर फ्राय झाल्यानंतर आपण पाण्याच्या एका बाउलमध्ये काढून घेऊया, त्यामुळे पनीर सॉफ्ट राहतं। आता त्याच कढईमध्ये आपण मसाला करून घेणार आहोत। अर्धा इंचचा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि एक मसाला विलायची घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे। त्यानंतर 2 तेजपत्ता घेतलेले आहे आणि एक बारीक कट करून मी कांदा घेतलेला आहे तो घालूया। 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या घालूया आणि व्यवस्थित तेलामध्ये मसाला फ्राय करून घेऊया। त्यानंतर अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो घालूया आणि 1 चम्मच मी धने घेतलेले आहेत ते घालूया आणि एक टमाटर कट करून घेतलेला आहे तो घालूया आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, त्यामुळे टमाटा लवकर सॉफ्ट होतो। आणि 10 ते 12 काजू घातलेले आहेत। आता मसाला व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून छान बारीक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया। आता कढईमध्ये 2 पडी मी तेल घातलेलं आहे। आता आपण जे मसाल्याचे वाटण करून घेतलेले आहे ते घालूया आणि छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया। अशा पद्धतीने अर्धा चम्मच त्यामध्ये हळद घातलेली आहे, 1 चम्मच मी लाल तिखट घातलेला आहे। आता आपण काश्मीरी लाल मिर्च घालणार आहोत 2 चम्मच, त्यामुळे भाजीला रंग सुद्धा छान येतो आणि भाजी चवीला सुद्धा छान होते। त्यानंतर गरम मसाला घालणार आहोत 1 चम्मच आणि मसाला आता आपण व्यवस्थित छान फ्राय करून घेऊया तेलामध्ये। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 स्लाइस मी पनीरची घेतलेली आहे। आता असं पनीर आपण किसून पूर्णमध्ये मसाल्यामध्ये घालून घेऊया व्यवस्थित असा आणि त्यानंतर 1 ते 2 मिनिटं मसाल्यामध्ये आपण छान फ्राय करून घेऊया, त्यामुळे भाजी पण चविष्ट होईल आणि रस्सा सुद्धा आपला घट्टसर होईल। आता आपण त्यामध्ये थोडासा पाणी घालून पनीर सुद्धा शिजेल आणि मसाला सुद्धा आपला छान शिजेल। 1 ते 2 मिनिटं छान आता आपण हा मसाला याची छान उकळी काढून घेऊया मसाल्याची, त्यामुळे मसाला संपूर्णपणे शिजून जातो। अशा पद्धतीने आता आपण याची वाफ काढून घेऊया 1 ते 2 मिनिटं। अशा पद्धतीने आपण 5 मिनिटं वाफ काढून घेऊया। बघा छान तेल पूर्णपणे मसाल्यातून वेगळं झालेलं आहे। आता आपला मसाला संपूर्णपणे झालेला आहे। आता आपण त्यामध्ये रश्श्यासाठी पाणी घालणार आहोत आवश्यकतेनुसार। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत आचेवरची छान 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर वाफ काढून घेऊया। आता भाजीला छान उकळी आलेली आहे, त्यामध्ये 1 चम्मच तूप घातलेला आहे आणि आपण जो पनीर घेतलेला आहे फ्राय करून घेतलेला आहे तो घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता त्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा कोथिंबीर घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया। थोडंसं पहिले पण मीठ घातलेलं आहे आपण। त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे हातावर चोळून, अशा पद्धतीने भाजीमध्ये घालूया। कस्तुरी मेथीने भाजीचा चवीला एकदम छान भाजी तयार होते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं शिजायला ठेवूया। बघा आपली पनीरची भाजी तयार आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा।